रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग सर्वांना. जवळपास रात्रीचे 2:30 वाजायला लागलेत आणि मी किती वाजता झोपला असून तुम्ही आश्चर्य करणार. 12:30 वाजता झोपलो होतं आणि 2:30 वाजायला लागली तर आणि 2 घंट्यात आपले गुड मॉर्निंग झाले. म्हणजे असंच होणार आहे पालखीमध्ये. इथून पुढे 17-18 दिवस रोज आपल्याला रात्री 2:30 वाजता उठणार. कारण जे पाल आहे तर ते सगळे उचलून घेऊन जाऊन तिकडल्या समोरच्या साईडला ठोकायचे असतात ना. तर आता जेवढे बी पालातले माणसं आहेत सगळे पाल ठोकणार आहेत. ते सगळेजण बाहेर काढायला येतात सगळ्यांना आणि पाल इथून काढणार, नंतर गाडी ठेवणार, त्यानंतर पुढल्या स्टॉपला जाऊन ते ठोकणार आणि त्याच्यात मग सगळं आपण जाऊन राहणार. तर सगळ्यांचे जे बी बॅग आहेत सगळे बाहेर काढले जाऊ काही दिसायला येतात. सगळेजण सगळ्याचं सामान टाकायला येतं. ज्यांना आंघोळीचं सामान, आंघोळीचे जेवढे पण घ्यायचे तेवढे कपडे काढून घेऊ शकते आणि मग बाकीचं जे बी सामान आहे ते तुम्ही देऊ शकता. हो का द्यायला तिकडल्या सगळेजण एक एक करून बॅगे येतात आपल्या सगळ्या मनामध्ये टाकायला येतो आपण एक एक आणि आपण पण इथं बसलो. बाकीचे जेवढे पण गाड्या होत्या ती गाडी सोडून, जी की बॅग घेऊन जाणार आहे आपल्या सगळ्यांचे, ती गाडी सोडून बाकीचे जेवढे पण गाड्या येतात ते ऑलरेडी समोर गेलेले येतात. बाकी आपण बी बॅग टाकूया आणि समोर काय होतं बघूया. सगळे खेळ काढायला लागेल बाबा मधले जेवढे पण पाल होते ते काढले पण लगेच. म्हणजे 10-15 मिनिटामध्ये सगळे फटाफट काढले. हवा तिकडल्या साईडला काढायला चालू होतं. फटाफट एकदम काढणार, खिळे इथं आणून ठेवणार आणि जेवढे पण वाकीचे घड्या करून लगेच बॅग गाडीमध्ये टाकायला लागणार. बॅगवाले तर सगळी गाडीनं फुल भरते बघा. पूर्ण 14 टायर गाडीची पूर्ण गाडी फुल भरली. आणि आता मी पण बॅग मनामध्ये आतमध्ये नेऊन टाकले आणि सगळेजण आता बसले. तर जर त्याला बसायचं असलं, झोपायचं असलं, जिथं पाल ठोकलाय तिथं झोपते काही जण. आणि काही जण आंघोळ करायला जाते. तर जास्त करून सगळेजण आंघोळ करायला जायला लागेल सगळे कपडे बिपडे घेऊन. आणि मी बी इथं बॅग काढून ठेवले ज्याच्यामध्ये कपडे आहेत आणि मग आंघोळीला जाऊया. बाकी बघा सगळेजण मस्तपैकी आपलं जे बी सामान आहे ते नेऊन द्यायला लागले. तर ते टँकर दिसायला का, त्या टँकरला आता आंघोळ केली मी. 4:15 वाजायला लागले. त्याने 2:30 वाजता उठलं होतं. आंघोळ केल्याच्या नंतर असं वाटतंय की झोपच नाही. जवळपास 2च घंटे झोपलो मी काल. पूर्ण दिवसभर फिरून 12:30 झोपलो आणि 2:30ला म्हणाले 2:30 वाजता उठलो. पूर्ण आंघोळ केली. आंघोळ केल्याच्या नंतर इतकं भारी वाटलं का नाही. एकदम पाणी म्हणजे थंड पण नव्हतं. आणि आता काय करूया, आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन करूया. लाईन तर खूप जास्त लांब दिसायला. बघूया किती वेळ लागतंय आणि पालखी संघच निघण्याचा मी प्रयत्न करेन. जेवढे पण इथं टेंट इतका दिसला सगळं खाली झालं. एवढं मैदान दिसायला आलं इतकं भरलेलं पूर्णपणे खाली झालं. कारण यांना लवकर जाऊन समोर पण टेंट त्यांची तंबू लावा लागतात. ते लावलीशे कारण सगळी माणसं झोपणार कसं, पाऊस आला पाणी आला. त्यामुळे सगळे फटाफट निघून 3 वाजता गाडी भरून 1-अर्धा-पाऊण तासात गाडी पूर्ण भरून गेले पण निघून. कारण त्यांच्याकडे ट्रेनिंग पण असते तशी. आपण जाऊया, लाईनीला लागूया, महाराजाचं दर्शन घेऊया. पालखीच्या समोर रात्रीच्याला बी पूर्ण कीर्तन भजन चालू आहे बघा. एकदम एनर्जी आहे जी पूर्ण वातावरण बघा. सगळेजण मस्तपैकी एवढे जण उठले तर आणि कीर्तन भजन एकदम जोरजोरानं करायला लागेल. वा कसलं भारी दिसायला. पायामध्ये चप्पल नसल्यामुळे खडे ते इतके टोचायला आलेत का नाही. पूर्ण असं दमादमा जावं लागलंय आणि आपल्याला गेटच्या बाहेरूनच जावं लागेल. दर्शन घेतलं कारण बाहेरून खूप जास्त लाईन आहे आणि 1-1.5 घंटा लागण्यापेक्षा बाहेरूनच दर्शन घेतलं. कारण सुरुवातीपासून तर खूप वेळा दर्शन तर घेतल्यानंतर रोज सकाळी आंघोळ करायची, दर्शन घ्यायचं, मग निघायचं. आता वापस आलो. इथून आपण सामान घेऊया, बघूया इथून आपण किती वाजता निघतो. जेजुरीला जवळपास 16 किलोमीटर जायचं. जवळपास 6:30 वाजायला आलेत आणि पालखी अजून पण आली नाही. बहुतेक इथला टायमिंग चेंज आहे कारण पुण्यामधून भवानी पेठेतून जवळपास 6 वाजता निघालते पालखी. आणि आता पालखीच्या समोरच थांबलो मी आणि सगळेजण दर्शन घ्यायला लागले. तर ज्यांच्याकडे तुळशीचं आहे आणि ज्यांच्याकडे विना आहे त्यांना डायरेक्ट दर्शन द्यायला लागतं. खूप सारे विना दिसतात असतात म्हणजे महाराज घेऊन थांबलेले आहेत आणि खूप सारे तुळशी घेऊन थांबणारे दिसले असते. आणि मला वाटतंय कारण निघून थोड्या वेळात कारण आरती पण चालू आहे बघा. इथं स्क्रीनवर दिसायला आले पाठीमागल्या साईडला हो का देवाची आरती करायला चालू आहे. सगळेजण दर्शन आहे ते थांबले आणि लाईन खूप जास्त मोठी आहे बघा. इकडल्या साईडनं पूर्ण इकडे या साईडला बी बघा 2-4 वेळा फिरत एवढे माणसं पूर्ण रातभर ही लाईन कंटिन्यू चालूच होती. म्हणजे असं काही थोड्या वेळा पण कमी गर्दी झाली नाही. इकडून इकडे या साईडला पूर्ण पाठी मागले आणि इथंच समोर रथ बी थांबलाय आपला पालखीचा, जो की संत ज्ञानेश्वर महाराजांची मधामध्ये ठेवली जाईल. आणि इकडल्या साईडला समोर जाय म्हणजे जास्त लांब नाही. इथून आता बाहेर काढते. मला वाटतं थोड्याच वेळा 10 ते 15 मिनिटामध्ये इथून आपली जी पालखी आहे ती निघन डायरेक्ट जेजुरीसाठी. आणि सकाळी खूप जास्त भारी वातावरण आले. तर जे माणसं आहेत ते बसलेले आहेत तिथं. रथाला हातानंच ओढायलेत हवा. सगळेजण एक करून ओढायले कारण बैल पुढे थांबलेत ना थोडे. तिथं ॲम्ब्युलन्स असल्यामुळं नाही खिचता येतं. सगळेजण हातानंच ओढायलेत.
पालखी निघाली आता सासवड शहराच्या बाहेर आणि इथून रस्ता आहे ते समोर जायला लागलाय. इकडल्या साईडला खूप सारे माणसं दिंडीची आहेत ते निघायला लागलेत आणि आपण बी जाऊया आता इथून जेजुरीला, जे की 16 किलोमीटर आहे. पालखी निघाली सासवडच्या बाहेर जवळपास 7:40 पालखी हल्ली, जी की सगळ्याचं दर्शन झाल्याच्या नंतर झाली, तोपर्यंत आली नव्हती. आणि आता 1-1.5 किलोमीटर बाहेर निघाली. बघूया किती वेळ लागतोय. 16 किलोमीटरचा आपला हा पूर्ण आजचा प्रवास राहणार आहे. जवळपास मला वाटतं 8 ते 9 घंटे राहणार आहे. आणि साईडला सगळेजण बसले तर जे की त्यांच्या दिंडीमधले माणसं जे जॉईन करणार आहे तर सगळे करायला येते. आता आपण समोर गेली पालखीच्या थोडंसं पाठीमागं होते 1-2 किलोमीटर. आणि रोजच्यासारखं सगळे जेवढे दिंडीकरी येतात सगळे आपल्या दिंडीनुसार आले. बघा 128 नंबर आहे रथामागे, तर 128 नंबरचा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बसून राहतात. आणि आता किती चालू आहे, 60 वय चालू आहे. जोपर्यंत सगळे जात नाही तोपर्यंत आपली दिंडी बसून आहे तिथे. बघा इथे एक दिंडी बसून आहे, समोर बघा तिथे एक दिंडी आहे. ज्यांचे नंबर येते तर त्या प्रकारचे सगळेजण बसून राहतात आणि त्यांचा नंबर आला की ते उठणार आणि त्यांच्या संग चालणार. पालखी गावाच्या बाहेर निघाले आणि एकदम छोट्याशा रस्त्यानं चालायला लागले, जी की अजून भारी दिसायला लागले. हे रस्ता तर खराबच आहे म्हणा. बायपास एक आहे जे की सासवडच्या बाहेरून जाते, पण आता गावातून निघायला लागल्या. बघा छोटासा रस्ता आहे आणि छोट्याशा रस्त्यामध्ये सगळे वारकरी एकदम म्हणजे शिस्तीमध्ये चालले आहे. त्यांची काही घाई गडबड नाही, काही नाही. सगळेजण चालले आहेत. बघा लांबपर्यंत सगळे तुम्हाला वारकरी दिसते ना आपले. 2 किलोमीटर आला आपण सासवडच्या बाहेर आणि सगळेजण इथं नाश्ता करत बसले बघा. आणि कारण इथं आपली पालखी आहे ती थांबली आहे. बघा इथं विसावा लिहिलं आहे, मला दाखवतो. पालखी विसावा इथं बनवलेलं आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा म्हणजे परमनंट बनवलेलं आहे. आणि बाहेरच्या साईडला बायपास आहे. सगळेजण मस्तपैकी बसून इथं नाश्ता करायला लागले, तर पोहे खायला लागले, तर कुणाला राजगुरूचे लाडू द्यायला लागले, तर सगळेजण वाटायला लागले. तर आणि ती राहिला आपलं संत ज्ञानेश्वर महाराजाचा रथ जे की तिथं थांबला आहे. आणि बाकीचे जे पालखेवाले आहेत ते निघून झाले तर पुढे. आणि इकडल्या साईडला जर कुणाला दर्शन करायचे असले तर इथं लाईन बी लागली. ही लाईन दिसायला ही सगळं दर्शनाचीच लाईन आहे. तिकडं तिथपर्यंत लांब जायला लागली आहे आणि जास्त लांब पण नाही आहे. काही जण शेतामध्ये जाऊन बसले बघा. हे घर आहे, घरापाशी सगळेजण नाश्ता करून शेतामध्ये जाऊन बसलेत. आणि हे दिसायला आले पूर्ण कारल्याचे का नाही, कारल्याचे तर नाही, कुठल्या तरी शेंगाचे आहेत, टमाट्याचे आहेत. पूर्ण टमाट्याची बगीचा केला आहे. पूर्ण बगीचा म्हणजे पूर्ण लावले तर आणि मस्तपैकी मला जाऊन बसायला आले तर कुणाचं तरी नुकसान करून राहिले तर नाही नुकसान करण्यात आले तर साईडला बसायला येतं. आणि पूर्ण त्या घरापर्यंत सगळे वारकरी आहेत. म्हणजे खूप जास्त लोकसंख्येनं आहे. चालता बघा अशा प्रकारचे सगळेजण वाटते भाविकरी, सगळे सेवेकरी. आणि आपण आता उपमा घेतला, त्याच्यामध्ये कांदा मस्तपैकी, मिरच्या, त्यानंतर कोथिंबीर टाकलेत. आणि सगळे आपले जे बी इथं बसलेले सगळे वारकरी इथं बसून मस्तपैकी खायला लागले तर रस्त्याच्या साईडला. आणि ज्यांचे झाले, ज्या दिंड्या झाल्या तर त्या निघायला लागल्या आता. बाकीचे ज्यांना बसायचे ते बसू लागले तर. आणि बघा खूप सारे दिंड्या पाठीमागून बी यायला आता. पण गरमागरम एवढं भारी लागलं का नाही. मला पण भूक लागली होती, त्यामुळं थोडासा नाश्ता घ्यावा मला. आणि सगळेजणाला वाढायला ही एक चांगली गोष्ट वाटते मला. पंढरपूर जाताना वारकऱ्याला सगळ्यांना मदत केली जाते, पाण्याची असो किंवा नाश्त्याची असो, जेवणाची असो, जी खूप चांगली गोष्ट आहे. तर आपण करूया नाश्ता. माझ्या पाठीमागा तुम्हाला जास्त रोड दिसायला लागलाय, तो आहे ना खाली दिसत असेल तुम्हाला. कारण आता सासवडच्या नंतर
पंढरपूरपर्यंत जे पी वारकरी ते खरे वारकरी, जे की खरं म्हणजे आळंदीपासून किंवा पुण्यापासून चालायला लागलेत आपल्या संग. बाकीचे जेवढे पण दिसून आले ते सगळे पुण्यामधून आणि सासवडमधून तिथपर्यंत येणारे होते. आणि शनिवार रविवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी तर होतीच होती. पण आज जेवढे पण दिसाले ते वारकरी ते सगळे ओरिजिनल आहेत. जवळपास म्हणजे 80 ते 90% ओरिजिनल असतील. आणि बाकीचे जेवढे बी राहिले ते गावातले असतील, जसं की सासवडचे, जेजुरीचे माणसं. आणि जेजुरीमध्ये तर आज खूप जास्त गर्दी असते. असं नॉर्मल दिवशी जेवढी गर्दी असते तर आज किती असेल बापरे बाप. आणि आपली पालखी पण निघाले, जास्त नाही, अर्धा 1 घंटा थांबली आणि तिथून निघाले समोर. बघूया अजून किती लागते. जवळपास 3 किलोमीटर आला. ऊन जे लागायला आलं खूप जास्त कडक ऊन लागायला आलं. पाऊस आल्याच्यानंतर आपण काय म्हणतो पाऊस आलं आणि ऊन आल्याच्यानंतर काय म्हणतो सगळं ऊन लागायला आलं. मी ऊन लागायला म्हणून टोपी घातली पांढरे टोपीने जरा ऊन लागत नाही ना, गरमी होत नाही. ती एक चांगली गोष्ट आहे. आणि सगळेजण चालायला लागले तर मस्तपैकी 4 लाईन रस्ता आहे दिसायला. तिकडल्या साईडला 2 लाईन, तिकडल्या साईडला 2 लाईन आहे. आणि पूर्ण रस्ता ते बंद करून टाकला आहे. हा बायपास आहे सासवडमधून बाहेर जेजुरीला जाण्यासाठी. चालायला लागलो मी, थोडासा नाश्ता केला आणि एकदम चांगलं तर वाटलं. पण 10 वाजताची एवढी गरमी व्हायला लागली. अजून तर आपल्याला 12 किलोमीटर जायचे अजून. बाकीचे ज्यांना जसं चालणं होतं तसं लोक चालायला लागले. तेव्हा आता रस्त्याच्या साईडला बसून कोणी भजन कीर्तन यायला लागले. जोपर्यंत पालखी येत नाही तोपर्यंत सगळेजण बसले ते इथं. आणि बाकीचे काही जण तिकडे चालायला लागले. तर ज्यांचं जसं ॲडजस्ट होईल तसं चालायला लागले. पालखी आली आपल्या जवळ आणि आपण 8 किलोमीटरचा जे डिस्टन्स आहे ते कव्हर केला. आणि मेन म्हणजे जास्त टाईम नाही लागला. ऊन जोरात पडायला लागले. पण रस्ता एकदम चकाचक असल्यामुळं डांबर रस्ता आहे, त्यामुळं काही टेन्शन नाही. एकदम जी आपली पालखी आहे एकदम जोरजोरानं रथ चालायला लागला आहे. कुठल्याही प्रकारची आज तर उशीर नाही झाला. इथं पुढे मला वाटतं जास्त उशीर नाही होणार. कारण इतक्या 8 किलोमीटर यायला किती आले 12 वाजले. म्हणजे सकाळी किती वाजता निघाले ते 4 घंटामध्ये आपण 8 किलोमीटर आलो. अजून 4 घंटे म्हणजे जवळपास 4 वाजता तर आपण जेजुरीला पोहोचण्याला वाटतं. मधामध्ये अर्धा 1 घंटा मधामध्ये 20 असेल समोर गेल्याच्या नंतर. आणि संघच आपल्या पाठीमागल्या साईडला तिकडे चालायला लागले बघा. पलीकडल्या साईडला रस्त्याच्या पलीकडल्या साईडला चालायला खूप जास्त पब्लिक अर्ध्या साईडला म्हणजे 4 पदरी येणार असतात. 2 पदरीच्या दुसऱ्या साईडला पण चालायला लागले आणि 2 त्या साईडला पण चालायला लागले. ज्याच्यामुळे की जास्त गर्दा बी होत नाही आहे. आणि जे ट्रकवाले आहेत ते पण आज येणं झाले. तर बहुतेक सगळ्यांना सकाळीच म्हणजे आपणच गेलो तेव्हाच 2-3 वाजताच गेलो ना. आणि आपण रथाच्या संघात चालायला आलो. तसं आज रथासंघ पोलिसाचा बंदोबस्त कमी आहे. म्हणजे तेवढा नाही आहे जेवढा की पुण्याहून सासवडला येण्याला होता काल. श्री क्षेत्र श्री समाई माता मंदिर शिवेरी असं गावाचं नाव आहे. आणि इथं आपला जरा दुसरा 20 12:30 वाजायला खूप जास्त म्हणजे असं जास्त लांब घेऊन जात नाही आहे. 4 किलोमीटरला थांबत आहे. पहिल्यांदा सासवडच्या बाहेर आल्याच्या नंतर बायपासला थांबला आणि त्याच्यानंतर आता ते शिवरीला थांबले. जास्त म्हणजे आता इथून तर नाही 8 किलोमीटरच राहिले. बाकी चालू आपण जाऊया समोर.
तिथं तर दर्शन काही घ्यायचं नाही, कारण जिथले लोकलचे ज्यांचं दर्शन नाही झालं त्यांच्यासाठी तिथं विसावं गेलं जातं आणि खूप जास्त गर्दी आहे तिथं. विसावला बेसून द्या आणि बाकीचे जे बी दिंडीकरी आहेत ते समोर जायला लागेल. तर चालतं चालतं अहो असं जेवायला भेटलंय. जेवायला काय काय दिले, बुंदी दिल्या, त्यानंतर राईस आणि भाजी आणि जी चटणी हिरवीगार दिसायला. वा किती सुंदर दिसायला, एकदम खाण्याचं मन व्हायला लागलंय. तर काय करूया आपण, खाऊया. एकदम भारी दिसायला लागलंय जेवायला. तर भात आणि ते खाला एकदम भारी होता राहू, आणि त्या संग चटणी होती मिरच्याची. आणि माझ्या पाठीमागाला साईडला सगळेजण दिंडीचे बी माणसं बसलेले दिसते. हे दिंडीकरी म्हणजे मी जशी जॉईन केले का तशी दिंडीकरी सगळेजण रस्त्याला बसले. तर कारण बाकी रस्त्याशिवाय दुसरीकडे कुठे जागा असणार आहे. तर असं दिंडी जॉईन मी पण केले, पण माझं तर काय कुठं दिंडी काय माहीत नाही राहू. पण जे पी आहे सगळेजण जेवायला बसले. तर आणि मी पण याच्या सगळं जेवायला बसलो तर काहीच म्हणणार नाही. म्हणजे असं मी केलं तरी काहीच म्हणणार नाही. ते देते सगळ्याला जेवायला, असं नाही म्हणत तुम्ही जेवू नका असं कधीच म्हणत नाही. म्हणजे मी जेवढं जेवलं 3-4 वेळा आत्तापर्यंत तर मला नाही म्हणले. आणि सगळेजण आहे बसून जेवण करायला आले. तर ऊन लागायला पण चालतंय तेवढं. तुम्हाला पेट्रोल पंप दाखवतो. पेट्रोल पंपावर सगळे माणसं आरामशीर बसले. तर जे की ते इथं नाटक सुरू आहे. म्हणजे नाटक म्हणजे सांगायला लागलेत नाटकच. तेव्हा पूर्ण पेट्रोल पंप भरला आहे आणि इकडल्या साईडला नाटक चालू आहे. सगळेजण करायला लागले. तर आणि एकदम स्टेज बनेला आहे. पेट्रोल पंप म्हणजे स्टेज बनेला. पूर्ण जण एकदम मस्त निवांत बघून बघत आहे. मेन रोड आणि इथं लिहिले पालखी तळाकडे जवळपास 2:30 वाजायला आले. आणि मी आता जेजूरमध्ये आलोय. तर आता जाऊया डायरेक्ट जिकडं संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी थांबते तिकडल्या साईडला. आणि खंडोबाचं मंदिर पण जवळच आहे इथून. आपल्या जेजूरमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 इथून मला जाणार आपल्या. आणि इथंच आजचा 20वा होणार आहे. म्हणजे संध्याकाळचा मुक्काम इथंच होणार आहे आज संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखीचा. आणि तिकडल्या साईडला जे मंदिर आहे खंडोबाचं, मातृदंड खंडोबाचं मंदिर पण दिसायला लागले बघा इथं. जाऊया आपण संध्याकाळी. समोरच्या तिकडल्या साईडला आपलं पालखी स्थळ आहे, जे की इथं संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी आजचा मुक्काम होणार आहे. आणि तिकडल्या साईडला मंदिर दिसायला आलं. आणि आता आपण आलो आपल्या पालखीच्या दिंडी क्रमांक 4 मध्ये. आणि इथं अवघा सगळ्या बॅगे आपण जे काल हे केलं त्या काल म्हणजे सकाळी 2 वाजता दिल त्या आपल्या ते सगळ्या बॅगे इथं टाकायला लागलेत. वरी काढायला लागलेत एक एक जवळपास मला वाटतं बघा एवढ्या बॅगे दिसायला. त्या सगळ्याच्या बॅगे वरी पूर्ण ट्रक भरले होते बॅगेनं. सगळ्याच्या बॅगेवर नावं टाकले. तर सगळेजण एक त्याची बॅगे जास्त करून पिवळ्या कलरच्या आणि पांढऱ्याच कलरच्या आहेत. आणि सगळ्याच्या याच्यावर नावं टाकले. तर पूर्ण ट्रक भरला होता. एवढं आत्ताच काढले जास्त सगळेजण. सगळ्यांच्या बॅगेचं जे बी नाव टाकले सगळेजण हुडकाले बघा कुठला आहे. ही कुठली आहे, ती कुणाची आहे, ती कुणाची आहे, ती कुणाची आहे. मावशी सापडाले का नाही. मावशी बघायला तिची सापडणं झाली बॅग. माझी पण बघायला लागेल. माझी पण इथंच कुठेतरी ठेवली असं. बॅगी ठेवल्या तिथं आणि एकदम फ्रेश झालो. बाकीचे जेवढे पण बॅग येतात काही जण वारकरी येतात ते दमादमाने येते. तर कुणाच्या बॅगी बाकीच्या बॅगी बघा इथं सगळ्या पडल्या. तर जवळपास 100 असते ना. पूर्ण इथवर ढीग लागला होता सगळ्या बॅगेचे तुम्हाला दिसल्या. त्या बाकीचे दमादमाने येते ना. संध्याकाळपर्यंत जेवढे पण बॅग येतात तिथले गायब होते ना. आणि 5:30-6 वाजायला आले आणि अजून पालखी दिसणं झाली आलेली का होईन काय माहिती. तरी जाऊया आपण जे मेन रस्ता आहे तिथपर्यंत जाऊया. बघूया पालखी आली का नाही आपले. मग तिथून व्हिडिओ बनवूया. बाकीचे इथं स्वयंपाक व्हायला लागले ते पण तुम्हाला दाखवतो नेमकं होतंय तरी कसं. ही आता 1 नंबरची दिंडीमध्ये आलो. आणि जे सासवडपाशी जेवढ्या पालख्या लावल्या होत्या त्याच्यापेक्षा इथं जास्त खुली जागा. आणि तिथं पूर्णपणे सगळेपणे एक जागीच होते. सगळं किचकिच होतं. आणि तिथं म्हणजे असं इथं खूप जास्त फ्रेश वाटायला वातावरण. आणि अजून बी जी पालखी आली नाही. आपण पालखीकडे मेन रस्त्याकडे जाऊया. बाकी पाठीमागल्या साईडला सगळ्या पालख्या आहेत त्या लावलेल्या दिसत. आणि इथंच आहे समोर थोड्या वेळ येईन पालखी. आणि दर्शनासाठी पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे सावका. इथं पण पालख्या एकदम म्हणजे हे राहणारी माणसाचे पूर्ण पालख्या एकदम मंदिराच्या समोरच बनलेलं आहे. हो जाऊया आपण आता बाहेर आणि बघूया पालखी आपल्याला भेटे का नाही. दिंडी यायला 1-2 दिंडी दिसायला लागले येताना. ही समोरची माशी सगळ्यांच्या अंगावर आहे बघा हळद टाकायला लागल्या. Wow!
अरे इथं काहीच नाही. बाप रे बाप, खूप जास्त गर्दी होते. सगळे हळदच हळद बघा, माझ्या कपाळाला बी हळद लावली आणि पूर्ण जेवढे उतरूच लागले पूर्ण हळदच उतरू लागले. आता मी आलो वापस, इतकी गर्दी आहे का नाही सगळे दर्शनासाठी, बघितलं ना तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि इकडल्या साईडला बाकीचे वारकरी त्यांच्या दिंडीकडे जायला आले आणि समोर सर्कस बी लागले वाटतं. तिथं दिसायला राट पाळणा दिसायला आले ती समोर. पण जी मजा आली ना, असं बघायला खूप जास्त भारी वाटतं. ते नाचत नाचत यायला लागले पुन्हा. आणि आज जे झाली घटना ज्याच्यामध्ये निधन झाले जेवढे वारकरी आहेत त्यांना 1-1 लाख रुपये देण्याचं जे ट्रस्ट आहे, आळंदीचं ट्रस्ट जे संत ज्ञानेश्वर महाराज जे पूर्ण पालिकेचं ते करतं आहे, मॅनेज करतं आहे, त्यांना 1-1 लाख रुपये जे गेले तर वारले तर त्यांना, आणि 25,000 रुपये जे हे झाले तर ज्यांना लागले त्यांना. ठीक आहे, चांगली एक मदत तर करायला लागली. तर अशी गोष्ट होऊ नये. जाऊया आता आपली पालखीकडे तिकडल्या साईडला. संध्याकाळ झाले तर आणि जेवढे पण माणसं दिसालेत आपल्या दिंडीतले 4 नंबरच्या दिंडीतले सगळेजण जेवायला बसलेत. म्हणजे आता थोड्या वेळ तर सगळ्याला जेवायला बसले. तिकडल्या साईडला सगळ्या बाया बसल्या आता, ज्या की हे आपल्या दिंडीतल्या आहेत. आणि इकडल्या साईडला सगळ्या माणसाची पंगत बसल्या सगळेजण. आता थोड्याच वेळा सगळ्याला जेवायला वाटते ना. आणि तिकडल्या साईडला सर्कस बी आहे, एकदम राट पाळणा किती जोर जोरानं फिरायला. आणि इथवर आवाज यायला लागला त्याचा पूर्ण. आणि इथं पूर्णपणे सगळे माणसं बसले. आज जेवायला काय काय आहे तुम्हाला दाखवतो. पंक्तीमध्ये चपाती आणि भात आणि वरण तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खीर आहे. खीर आणि मीठ पण आहे, मीठ पण वाढले. मीठ आणि खीर, मी खीर खाऊन टाकली, एकदम भारी झाले. आणि सगळेजण जेवायला बसले तर, आणि खूप जास्त म्हणजे खड्यावरच बसले तर टोचाले तर खाली पूर्ण पायाला. जाऊ दे, आधी जेवण करूया. जेवण तर 1 नंबर झालं. थोडंसं बाहेर मार्केट फिरायला आलं तर जेजुरीचं, आणि वरी खंडोबाच्या मंदिरामध्ये नाही जाणं झालं कारण खूप जास्त मी थकलो पण होतं. आणि आल्याच्यानंतर थोडा आराम केला आणि मग थोडंसं जेवायला बी वाढलं. आणि त्याच्यानंतर जाणंच झालं नाही वरी. जाऊन यायला कमीत कमी 2 ते 3 घंटे लागतात. आणि ते मधामध्ये आपल्या महाराजाची ज्ञानेश्वर महाराजाची पालखी बी आली. मग तिथं थोडा आम्ही व्हिडिओ बघून काढला, तिथं नाचताना बी पाहिलं. मग त्याच्यानंतर वरी जाता चाललं नाही. जाऊ द्या, मी जवळच राहतो त्याच्यामुळं काही एवढं टेन्शन नाही. खूप वेळा तर इथं जेजुरीला आलेलंच आहे. यावेळेस नाही आलं तर पुढच्या वेळेस 100% येईन. आता मार्केटमध्ये फिरायला लागलो, बघूया काय भेटलं चांगलं, नाहीतर मग जाऊन झोपायचं कारण उद्या वापस सकाळी उठायचं. जवळपास 10:30 वाजायला आले तर. आणि मी मार्केटमध्ये फिरून आलो. खूप जास्त बोर झालं आज तर, कारण पहिले मागले 2-3 दिवसापासून झोप नाही. रोज 2-3 घंटे झोप पाय. बापरे बाप आज. आणि व्हिडिओ पण मी एडिट केला नाही, सकाळी एक टाकला होता. आणि आता जाऊन झोपतो कारण उद्या सकाळी वापस आज उठायचे, रात्री 2:30-3ला उठायचे, आमू करायचे. आणि आता रोज जवळपास 15-16 दिवस तेच आहे. तर बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाकी म्हणा रामकृष्ण हरी. टाटा, बाय बाय.